कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण ऐकणार आहात माननीय श्री कृष्णा पाटील यांच्या वाटणी या कथासंग्रहातील कथा वाटणी. तत्पूर्वी माननीय श्री कृष्णा पाटील सरांनी त्यांचा कथासंग्रह वाचण्यास आम्हाला परवानगी दिली. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपणासाठी घेऊन आलेलो आहे माननीय श्री कृष्णा पाटील यांची कथा वाटणी. सकाळची वेळ होती आणि मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये बसलो होतो. एक पक्षकार आले. त्यांच्या हातात वायरची पिशवी होती. त्यामध्ये बरीच कागदपत्र होती. कागदाचं भेंडोळच होतं. रापलेला चेहरा, वाढलेली दाढी, मळलेले कपडे आणि अंगावर शेतात राबल्याच्या खुणा. कुणाबद्दल तरी प्रचंड राग, समोरच्याला भीती वाटावी असा त्यांचा अवतार होता. त्यांच्या एकूण वर्तनावरून घरामध्ये काहीतरी विपरीत घटना घडली असावी असं दिसत होतं. मी त्यांना बसायला सांगितलं. ते समोरच्या खुर्चीत बसले. शेतात राबलेल्या खुणा अंगावरती दिसत होत्या. त्यांचं सगळं शरीर काळं पडलं होतं. ते बरेच दिवस कुठल्या तरी तणावात असावेत असं चेहऱ्यावरून तरी वाटत होतं. बोला, काय काम होतं? ते म्हणाले, सगळ्याच जमिनीवर स्टेट लावायचं आहे. मी कागदपत्र आणलीत. आणखी काय कागद लागलेल ती सांगा आणि किती खर्च येईल ती पण सांगा. त्याने आणलेली कागदपत्र माझ्यासमोर ठेवली. मी ती सर्व कागदपत्र तपासली आणि त्यांच्याकडून तोंडी माहिती घेतली. तेव्हा भावाभावांची तक्रार असल्याचं लक्षात आलं. जमीन एकत्र कुटुंबाची आहे का, वडिलोपार्जित आहे का, भावानं अगर त्यांनी खरेदी केलेली आहे का, अशी सर्व चौकशी केली. त्यात अर्धा पाऊण तास गेला आणि प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी अजून काही कागदपत्र पाहतो, त्यांचा अभ्यास करतो आणि तुमची केस कोणत्या कायद्यानं दाखल करायची याचा विचार करतो. तुम्ही असं करा, 4 दिवसानं परत या. ती पिशवी तशीच ठेवून पक्षकार निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी ती पिशवी उघडली. त्यात बरीचशी जुनी पुराणी कागदपत्र होती. जमिनीचे उतारे होते, काही नकाशे होते, खाते उतारे होते, लाईट बिलाच्या पावत्या होत्या, घरपट्टी पाणीपट्टी भरलेल्याच्या पावत्या होत्या, भावाला पाठवलेली काही जुनी पत्र होती, दवाखान्याची काही बिलं, जुन्या देण्याघेण्याच्या उसनवार पावत्या आणि काही कर्जाच्या पावत्या, काही कर्जफेडी केलेल्याच्या पावत्या, अशा आणखी बऱ्याच चिठ्ठ्या चपाट्या होत्या. मी एक एक कागद करत कागद वाचू लागलो. थोड्याच वेळात लक्षात आलं की कागदपत्रांची बरीच सरमिसळ असून जमिनीच्या कागदपत्रासह इतरही बरीच कागदपत्रे यामध्ये आहेत. मी जमिनीच्या कागदपत्रांची एक वेगळी फाईल तयार केली. 7-12 खाते उतारा एकत्र केले. घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर बिलं यांची एक वेगळी फाईल बनवली. दोघा भावामध्ये जो पत्रव्यवहार होता त्याची एक फाईल बनवली आणि जमिनीच्या कागदपत्राच्या आधी मी दोघा भावामधल्या पत्रव्यवहार वाचून काढला. एका भावानं दुसऱ्या भावासाठी केलेलं कष्ट पानापानावर दिसत होतं. भावासाठी केलेल्या त्यागाचा उत्तम नमुना म्हणजे तो पत्रव्यवहार होता. 4 दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावाबद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. डोळं तांबारलेलं होतं. कपाळावर आठ्या तशाच होत्या. कालपासून त्यांनी काही खाल्लं नसावं असंही वाटत होतं. कधी एकदा कोर्टात केस घालतोय आणि भावाचा बदला घेतोय असं त्यांना झालं होतं. मी आल्या बोलायला लागले, साहेब, स्टे लवकर मिळाला पाहिजे. त्याच्या कोल्हापुरातल्या घराला सुद्धा स्टे लागायला पाहिजे. गेले 8-10 दिवस मी झोपलो नाही. काही करून स्टे मिळवायचा आहे मला.
मी त्यांना बसायची खून केली. ते बसले. 4 दिवस मी त्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास केला होता. तोंडी माहिती अगोदरच घेतली होती. मला त्यांच्या कौटुंबिक वादाचे पूर्ण अंदाज आला होता. भावाभावामध्ये कशामुळे तरी अंतर आलं होतं तेही मला समजलं होतं. मग मीच बोलायला सुरुवात केली. मी तुमची सर्व कागदपत्र पाहिली आहेत. त्यातून मला तुमच्या कुटुंबाची बऱ्यापैकी माहिती मिळाली. तुम्ही दोघं भाऊ, एक बहीण, बरोबर ना? त्याने होकारार्थी मान हलवली. मग मी पुढं बोलू लागलो. ते शांतपणे ऐकून घेऊ लागले. तुमचे आई वडील लहानपणीच गेले. तुमचं शिक्षण 9वी पास. तुम्ही धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. भाऊ MA BEd झाला. त्याच्यासाठी तुम्ही रानात लंगोटीवर राबलात. नेवरादाजीच्या विहिरीवर दगड फोडले. सदाभाऊच्या उसात चाऱ्या पाडल्या. बापूदादाच्या बागेत खुडा पाडला. रंगानानाच्या शेतात पेंड्या बांधल्या. तुकाबापूंच्या ताली नांगारल्या. आप्पादादांची वाकुरी तुडली. तुकानानांच्या सऱ्या सोडल्या. खाशाबापूची रताळी खांदली. अशी कामं करून अंग काळं पडलं. हातावर चट्ट पडलं. पण तुम्ही भावाच्या शिक्षणाला पैसे कमी नाहीत पडून दिलं. आपला भाऊ शिकतोय याचा तुम्हाला अभिमान होता, जिगर होती. कुटुंबासाठी, भावासाठी राबण्याची तयारी होती. आईबापाच्या माघारी प्रपंच करून दाखवण्याची जिद्द होती. एकदा तुमची बहीण शेतात गुरं चारत होती. तुम्ही त्याच शेतातलं बाटूक काढत होता. तुमचा भाऊ शाळेतून आला आणि कसा तो म्हशीला आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. शेतात दुसरं कोणी नव्हतं. वाहनाची व्यवस्था नव्हती. जवळ सायकलसुद्धा नव्हती. बोरगावचा दवाखाना 5 मैलाच्या अंतरावर होता. तेव्हा तुम्ही भावाला खांद्यावर घेतलं आणि सरळ बोरगावची वाट धरलीत. चालून चालून तुम्हाला दम भरत होता. पाय थकत होते. त्यातनं पण तुम्ही खांद्यावर टाकलेल्या भावाला अधूनमधून हाका मारत होता. कारण तो बेशुद्ध पडलेल याची तुम्हाला भीती होती. अंगावर रक्त सांडलं होतं. घामाच्या धारा लागल्या होत्या. पण कुठंही न थांबता तुम्ही धावत राहिलात. त्याला बोरगावला दवाखान्यात नेलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, अजून अर्धा तास गेला असता तर काहीच उपयोग झाला नसता. तुम्ही वेळेत आलात म्हणून हा वाचला. पण तुम्ही भावाला खांद्यावरून आणल्याचं डॉक्टरांना समजल्यावर ते आश्चर्यचकित झाले. अहो, मुठी एवढा जीव, पण भावाला खांद्यावरून इथपर्यंत आणलं असं म्हणत डॉक्टरांनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं. फक्त कळती माया होती. आईबापाच्या मागं यांचा मीच आई आणि बाप ही भावना होती. तुमचा भाऊ ज्या वेळेला BAला गेला त्यावेळी तुमचा ऊर अभिमानानं भरून आला होता. भाऊ शिकणार, घरादाराचं नाव मोठं करणार, गावात तुमचं वजन वाढणार, घराला आणखी इज्जत मिळणार, भाऊ ऑफिसर होणार, मग तुमची गरिबी जाणार, कष्ट संपणार. अशी कितीतरी स्वप्न तुम्ही पाहिली होती. तुम्ही पुन्हा पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागलात. भावाला पैसा कमी पडू द्यायचा नाही, कितीही राबायला लागलं तरी चालेल, अशी तुमची भावना होती. तुम्ही कष्ट करत होतात आणि भाऊ शिकत होता. एका वर्गात पास होऊन दुसऱ्या वर्गात जात होता. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याचे पाय सुजायचे, पोटात दुखायचं, त्याला रात्रभर झोपच लागायची नाही. त्याच्या शेजारी बसून तुम्हीही जागेच असायचा. तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की त्याची एक किडनी निकामी झाली होती आणि दुसरी कमकुवत आहे. तुम्ही भरपूर दवाखाने केले, औषध केले, आयुर्वेदिक पण बघितलं, होमिओपॅथिक बघितलं, बाहेरवासाचं बघितलं, देवऋषी केलं, पण गुण आला नाही. शेवटी डॉक्टरांनी किडनी काढायला सांगितलं. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरण्याताट्या भावाची किडनी खराब व्हावी, ज्याला साधं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, वय पण जास्त नाही, कशामुळे झालं असावं? सारं घर दूषित झालं. तुम्ही रात्रभर तळमळत होता, या कुशीवरून त्या कुशीवर.
पण डोळे सताड उघडे होते. पण भावाला वाचवायला हवं. आई वडील असते तर काही वाटलं नसतं. पण आता आता जबाबदारी माझीच आहे. भावा बहिणीचं कमी जास्त मलाच बघावं लागणार. निम्म्या निम्म्या रात्रीपर्यंत ह्याच विचारात तुम्ही होतात. पहाटे कुठं डोळ्या लागला आणि तुम्ही सकाळी उठलात आणि दवाखान्यात गेलात. डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यांना म्हणालात, डॉक्टर, माझी किडनी बसवता येते का बघा की. तेव्हा तुमच्या सर्व तपासण्या झाल्या, भावाच्या तपासण्या अगोदरच झाल्या होत्या. योग असा की तुमची किडनी भावाच्या किडनीशी तंतोतंत जुळली. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुम्ही संमती दिली तर तुमची किडनी भावाला बसवता येऊ शकते. मग तो वाचू शकतो. तेव्हा तुम्ही काहीही न बोलता पेपरावर सह्या केल्या आणि पेपर डॉक्टरांच्याकडे देत असताना म्हणालात, डॉक्टर डॉक्टर पण माझा भाऊ यातनं पूर्णपणे बरा होईल ना. अहो, त्याच्या शिक्षणासाठी मी लय लय कष्ट केलंय. माझी बायको आणि माझ्या मुलांकडे सुद्धा मी लक्ष दिलं नाही. कारण ते ऑफिसर झाला होता की आमच्या घराला सुख मिळेल, समाधान मिळेल. तेव्हा तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला, तुमची पाठ थोपटली आणि पेपर्स घेऊन ते निघून गेले. भावासाठी तुम्ही तुमची किडनी दिली. तुम्ही बायकोचं सुद्धा ऐकलं नाही. ती बिचारी तळमळत राहिली. अहो, कुंकवाच्या धान्याला कमी जास्त झालं तर लकाक्त काळीज घेऊन ती झुरत राहिली. रात्र जागी राहिली. पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात. भावना एकच होती, भावाला ऑफिसर करायचं. तुम्ही भावाला म्हणालात, ऑफिसर झाल्यावर तुला लय फिरायचं आहे, नोकरी करायची आहे, तुला आमच्यापेक्षा लय त्रास असणार आहे. अरे, आम्ही रानातली माणसं, आम्हाला एक किडनी नसली तरी चालतंय की. पर तू शिक, लय मोठा हो. आई वडिलांच्या मागं ऑफिसर होऊन आमच्या सर्वांच्या जीवनात सुख आणि समृद्धी आण. तुमचा भाऊ MA ला गेला. तुम्ही त्याच्यासाठी हॉस्टेल बघितलं, तो हॉस्टेलवर राहायला गेला. तेव्हा पण सगळा खर्च तुम्हीच पाहत होतात. हवं नको बघत होतात. लागेल तेवढा पैसा पुरवत होतात. पोट्या पाण्याचे आबाळ होऊ नये याची पण काळजी घेत होतात. गावात मटण पडलं, डबा घेऊन त्याला द्यावा. शेतात कणसं आली, कणसं शिजवून द्यावी. शेंगा आल्या, शेंगा निहून द्याव्या. कुठला सण आला तर पुरणपोळीचा डबा घेऊन त्याला द्यायचा. घरापासून हॉस्टेलचं अंतर 25 किलोमीटर. पण तरी पण तुम्ही सायकलवरनं जात होतात. एकदा धुळवड होती. गावात मटण पडलं होतं. तेव्हा सणासुदीला तुमचा भाऊ घरी आला नव्हता, कारण त्याच्या कॉलेजला सुट्टी दिली नव्हती. मग तुम्ही तुमच्या बायकोला जेवण करायला सांगितलं आणि पहाटेच सायकलला पायंडेल मारलात. पहाटेच्या झुंजू अंधारात सायकल चालवताना तुमच्या पायाला कड येत होते. अंतर तुटत नव्हतं, पण तुम्ही सायकल रेटत राहिलात कौलापुरापर्यंत गेलात आणि सायकल पंक्चर झाली. आता काय करायचं हा प्रश्न उभा राहिला. भावाला सकाळच्या न्याहारीला डबा तर द्यायचा होता. मग तुम्ही सायकल तिथंच एका पानटपरीवर लावली आणि डबा हातात घेऊन थेट चालत सुटलात. भावाचं हॉस्टेल तिथून 8-9 किलोमीटरवर होतं. तुम्ही तेवढं अंतर पायी चालत गेलात आणि भावाच्या पुढ्यात मटणाचा डबा ठेवलात. अहो, तेव्हा कुठं तुमचा जीव शांत झाला. भावाला घासातला घास दिलात, शेतात राबलात, घरात राबलात. हिवाळा नाही, उन्हाळा नाही, पावसाळा नाही, सावली नाही, ऊन नाही, कशाचा विचार केला नाही. साऱ्या गावाचा रोजगार केला, पण भावाचं शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊ घरी आला. आता त्याला नोकरी लागली होती. तसा तोही नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधत शोधत तो घरकाम करू लागला, शेतकामात मदत करू लागला. परंतु तुम्ही त्याला इकडची काडी तिकडं करू दिली नाही. तुम्ही त्याला म्हणायचा, अरे तू नोकरीचं बघ र, शेतातलं घरातलं माझं मी बघतो, तू काय बी करू नको, एकदा तुला नोकरी लागली की आमच्या पिढ्यांचा उद्धार होईल बघ. भावाची नोकरीसाठी शोधाशोध सुरू झाली आणि काही दिवसातच भावाला नोकरी लागली. तुमचा ऊर भरून आला होता. घरात आनंदाला उधाण आलं होतं. तुमच्या कष्टाचं चीज झालं होतं. गावभर कौतुकाचं भावाचं कौतुक होत होतं. आणि तेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला म्हणालात, अगं अगं आता आठवडाभर गवळ्याला दूध घालू नका, दूध साठवून ठेवा, आपल्याला पेढे करायचेत. 4-5 दिवसाचं दूध साठवलं. गावातल्या मारवड्याच्या दुकानातून तुम्ही साखर आणलीत आणि तुम्ही आणि तुमची बायको रात्रभर जागलात. दूध आठवलं आणि त्याचं पेढं तयार केलं. आणि ते पेढं अख्ख्या गावाला वाटलं. प्रत्येकजण विचारायचा, कशाचं पेढं? तेव्हा तुम्ही अभिमानानं सांगत होता, भावाला नोकरी लागली, ऑफिसर झाला, त्याचं पेढं आहे ती. समोर दिसेल त्याला तुम्ही पेढं दिलं आणि प्रत्येकाला सांगत होता, भावाला नोकरी लागली, माझा भाऊ ऑफिसर झाला, हो माझा भाऊ लय मोठा झाला, आता आमचं दारिद्र्य निघून जाईल. अहो घरावर छत येईल, भाकरीसाठी चटणी येईल, घराला घरपण येईल, अंगभर कापडा येईल, बायका पोरांना पोटभर मिळेल, पोराचं शिक्षण होईल, असं म्हणत तुम्ही अख्ख्या गावात आनंदानं फिरत राहिलात. 3 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं म्हणजे त्यानंच केलं. जिथं नोकरी करत होता तिथंच त्याला एक मुलगी भेटली. तीही नोकरी करत होती. दोघांचं जमलं. मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. तुम्हाला निरोप नाही की तुमचा विचार नाही. थोरला भाऊ नावालाच. तुम्ही फक्त लग्नाला हजर होतात. कुठंतरी मनात पाल चुकचुकली, थोडं वाईटही वाटलं, पण तुम्ही तो विचार बाजूला सारला. कारण कसाही असला तरी सक्का भाव आहे, लय शिकलाय, अभिमान तुम्हाला होता. शिकलेली पोरं असंच करतात, त्यात काय एवढं. उलट भावानं चांगला निर्णय घेतला. त्यानं नोकरीवाली बायको बघून केली. आता दोघांचा पैसा येईल, आपल्या घरादाराला झोप लागेल, आपल्या कष्टाची त्याला जाणीव आहे. तो बोलून दाखवत नाही, कारण बुजऱ्या स्वभावाचा आहे ना तो. पण थोरल्या भावाच्या कष्टाचा लय विचार करतो. असा तुम्ही विचार करत आपल्या मनाची आपणच समजूत घातलीत. भावाला नोकरी लागली, त्याचं लग्न झालं. आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लाभणार होतं. तुमच्या कष्टाचं चीज होणार होतं. आतापर्यंत राबलात घरासाठी, भावासाठी. आता ते सारं बंद होणार होतं. आईवडिलांच्या मागं कुणीच पाठीशी नव्हतं, पण आता भाऊ आला होता. नोकरीवाला भाऊ, अधिकारी भाऊ, पैसेवाला भाऊ. कुणाला काहीच कमी पडणार नव्हतं. आतापर्यंत तुम्हाला गावात एकटेपणा जाणवत होता, पण आता तुमच्यात वेगळीच ऊर्जा आली होती. तुमच्या अंगात 12 हत्तीचं बळ आलं होतं. आता चंद्राच्या शीतल प्रकाशानं तुमच्या आयुष्यातला हा अंधार नाहीसा होणार होता. पण झालं उलटच. लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नव्हता. बोलवलं तर म्हणायचा, मी बायकोला शब्द दिलाय, आम्ही लग्न करताना तिनं वचन घेतलंय की मी गावातल्या घराकडे जायचं नाही. सण आणि कार्यक्रम असेल तर हरकत नाही, पण मी वारंवार तिकडे यायचं नाही. घरी पैसे देत नाहीस असं विचारलं तर म्हणतो, माझ्याच अंगावरती कर्ज आहे. गेल्या वर्षी त्यानं कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारलं तर म्हणला, कर्ज काढून घेतलाय. भावाला दर महिन्याला 1 लाख पगार आहे, पण गावाकडं तुमच्यासाठी रुपयासुद्धा देत नाही.
एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी, पण भावानं कधी मुलांसाठी साधी बिस्किटचा पुडा सुद्धा आणला नाही. कपडे तर लांबची गोष्ट. भावाच्या बायकोच्या अंगावर किलोभर दागिने, परंतु तुमच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी राहिला नव्हता. तुमच्या बायकोनं पण कधी अपेक्षा केली नव्हती. तिलाही वाटलं होतं की दीर शिकून मोठा होईल, आपल्या घरात सुख आणेल, आपल्या मुलाचं शिक्षण तो पूर्ण करेल. पण तसं काहीच घडलं नाही. सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबून त्यांना म्हणालो, "अ, आता तुमचं म्हणणं आहे की त्यानं घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा, म्हणजे त्या मिळकतीमध्ये कोणालाच जाता येऊ नये, त्याला पण आणि तुम्हाला पण." त्यावर ते काकुळतीला येऊन पटकन म्हणले, "हो हो हो, बराबर आहे. अहो त्याच्यासाठीच मी आलोय." मी थोडा वेळ शांत बसलो. तोपर्यंत तेही शांत बसले होते. मी त्यांना विचारलं, तुम्हाला मुलं किती?" "मला 2 मुलं आहेत." "मुलं काय करतात?" "कशी बशी शिकते ते, अजून लहान आहे ती. एक 10वीत आहे आणि एक 12वीत आहे." त्यावर मी त्यांना म्हणलं, "तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकडं का लक्ष देत नाही?" तेव्हा त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणाले, साहेब साहेब भावाला नोकरी लागल्यानंतर भाऊ माझ्या मुलाला शिकवल असं वाटलं होतं. मी त्याच्यावर अवलंबून राहिलो हो. मी माझ्या मुलांना कधी कापडं घेतली नाहीत की कधी सहलीला पाठवलं नाही, पण पण भावाच्या शिक्षणात कधी कसूर केली नाही. त्याला काय कमी पडू दिलं नाही. अहो पण त्यानं धोका दिला व धोका दिला. आणि एवढी एवढी मोठी गद्दारी मी काही सहन करू शकणार नाही. म्हणून आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. मी थोडा वेळ गप बसलो, विचार करत राहिलो. थोडा वेळ असाच गेला. मग मी त्यांना म्हटलं, स्टे लावता येईल. भावानं खरेदी केलेल्या मिळकतीत मधला हिस्सा सुद्धा मिळू शकेल, पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. तुम्ही आयुष्याची उमेद घालवली. पोटच्या पोरासारखे भावाची काळजी घेतली, बायको पोराकडे दुर्लक्ष केलं, पण त्याला काही कमी पडू दिलं नाही. या सगळ्याची त्याला जाण राहिली नाही. तो कृतज्ञ निघाला. तुम्ही त्याच्यासाठी जे केलंय त्याची किंमतच होऊ शकत नाही हो. खरं की तुमचं उपकार ह्या जन्मात फेडायचं ठरवलं तरी त्याला ते फेडणं शक्य नाही. अहो तो नालायक निघाला, आपस्वार्थी निघाला. आणि मला वाटतंय तुम्ही त्याच्यासाठी केलेल्या त्यागापुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत नगण्य आहे हो. त्यानं मिळवलेल्या प्रॉपर्टीची किंमत 0 आहे. अहो त्याची नियत बदलली, तो लालसेना आंधळा झाला, तो त्याच्या वाटेनं गेला. ती वाट फार वाईट आहे. त्या वाटेनं जाणाऱ्याचा शेवट चांगला नाही होत. त्यामुळं मला वाटतं की तुम्ही देखील त्याच वाटेनं जाऊ नये. अहो तो बेकारी निघाला, स्वार्थी निघाला, पण तुम्ही दिलदार आहात. तसंच दिलदार राहा. त्यानं घेतलेल्या कवडीमोल फ्लॅटच्या मागं लागू नका. तुम्हाला काही एक कमी पडणार नाही. उलट मी म्हणेन की वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा प्यारा, त्याचा हिस्सा पडीकच राहू द्या. त्याला सावलीत बसून पैसा मिळतोय. ते दोघंही नवरा बायको मिळवते आहेत. कोर्ट कचेरी करताना त्यांना पैसा कमी पडणार नाही. पण तुम्ही कष्ट करून उन्हातानात राबून पैसा मिळवताय. थोडा तुम्ही विचार करायला हवा. अहो कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा, मोठं करा, त्यांची जिंदगी बनवा. साहेब तुम्ही भावासाठी एवढं केलं, अहो मग मुलासाठी का करत नाही? अहो शिकून भाऊ तुमचा साहेब झाला,
ऑफिसर झाला, पण बिघाडला का नाही? म्हणून तुमची मुलं पण बिघडतील असा असा विचार पण मनात आणू नका. हो, पोरांना शिकवा. खाली मान घालून तो शांतपणे माझं बोलणं ऐकत होता. नंतर ते खूप अस्वस्थ झाले. थोडा वेळ तसेच बसून राहिले, इकडं तिकडं पाहत. मग झटकन उठलं आणि सगळी कागद पिशवीत कोंबली. डोळं पुसत पुसत म्हणाले, साहेब साहेब चलतो. पिशवी घेऊन ते निघून गेले. क्षणभर मला चुकल्यासारखं वाटलं. दारात आलेलं गिऱ्हाईक मी बिनाकामाचं परत पाठवलं होतं. निदान नोटीस तरी काढायला हवी होती. 4 रुपये मिळाले असते. आपण उगीच तत्वज्ञान सांगत बसलो, तो दुसऱ्या वकिलाकडे जाऊ शकतो. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यातला हा प्रकार होता. व्यवसाय राहिला बाजूला आणि आपण पक्षकाराला शिकवणी देत बसलो. पण त्यावेळी दुसरं मन म्हणत होतं, आपण केलंय ते योग्यच आहे. आपण दिलेला सल्ला त्याला पटो अथवा न पटो, पण तो योग्यच होता. मित्र हो, या घटनेला बरेच दिवस लोटले. काही दिवसांनी ती घटना मी विसरून सुद्धा गेलो. पुन्हा ते पक्षकारही दिसले नाहीत. मला वाटलं होतं ते दुसऱ्या वकिलाकडे जातील, पण तेही आणि तसंही घडलं नाही. कारण त्यांनी दावा दाखल केला असता तर मला कोर्टात समजू शकलं असतं. या गोष्टीला आता 7-8 वर्ष झाली असतील. परवा ते पक्षकार अचानक ऑफिसमध्ये आले. कांजीचे पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याची चेन, 2 बोटात अंगठ्या आणि हातात कसली तरी पिशवी. बरोबर एक गोरा गोमटा पोरगा. पोराच्या डोळ्यावर रेबेनचा गॉगल, पायात ARCचे शूज, ॲपलचा आयफोन, मोबाईल, कपड्यावर द प्रोफेसर परफ्यूम. त्याने प्रवेश करताच ऑफिस माझं सुगंधी होऊन गेलं. मी त्यांना म्हणालो, आओ या 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 बसा, आज काय काम काढलं? ते खुर्चीत बसत बसत म्हणाले, बसायला आणि कुठल्या कामासाठी नाही आलो साहेब, पेढ द्यायला आलोय. मला आश्चर्य वाटलं. तेव्हा ते मुलाकडे बोट दाखवत म्हणाले, साहेब, हा माझा पोरगा, त्याला MBA केला. शिक्षण पूर्ण झालं. नंतर तो न्यूझीलंडला गेला नोकरीसाठी. तो तिथंच असतो. त्याला महिन्याला 12 लाखाचं पॅकेज आहे. भावानं गद्दारी केली. हो, मग मी नादच सोडला. भावाची वर्षाची कमाई माझं पोरग महिन्याला मिळवते. तिकडनंच कालच आलंय. हो, एवढ्या वर्षात इंडियात पहिल्यांदा आलंय. मग म्हणलं, चला तुमच्याकडनं जाऊन येऊया. ते सांगत होते आणि मी ऐकत होतो. आता गावात 3 मजली घर बांधले. होंडाची क्रेटा गाडी घेतली. 8-9 एकर शेत घेतले. 2 हिरी पाडल्यात. सगळी जमीन बागायती आहे. वर्षाकाठी भरपूर पिकते, काहीच कमी पडत नाही. आम्ही सगळी समाधानी आहेत, आनंदी आहे. साहेब, तुम्ही म्हणला होता कोर्ट कचेरीच्या नादाला लागू नका. हो, मी पोराच्या नादाला लागलो, पोराच्या शिक्षणाला लागलो. कोर्ट कचेरीची वाट सोडली आणि पोराच्या शिक्षणाची वाट धरली. तुम्ही सांगितलं साहेब, ती ऐकलं. एवढं सगळं सांगून झाल्यावर त्यांनी उठून मला पेढा दिला आणि नमस्कार केला.
मुलाने पण शेक हँड केला आणि निरोप घेऊन ते निघायला लागले. मला भरून आलं. हातातला पेढा तसाच राहिला. पक्षकाराचे नोटीसचे पैसे नाहीत मिळाले. पण पण आज एक उद्ध्वस्त होणारं आयुष्य आज माझ्या पुढं ताठ मानेनं उभं होतं माडासारखं.